हा लाईव्ह दिसतोय आणि महाराष्ट्रात देखील लाईव्ह दिसतोय। मी आमची लाडकी बहीण मंत्री आमचे दुसरे मुख्यमंत्री पाटील आदित्यताई तटकरे, मुरलीधर मोहोळ, कुसाळे, श्रीरंगप्पा बारणे, मेधाताई कुलकर्णी, सुनील तटकरे, गोपालताई चाकणकर, वसुली करणारं सरकार होतं, आता वसुली करणार नाही, बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे। आणि म्हणून आज आपण ठरवलं स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला। अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या, अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळाला। काही बहिणींना आमच्या पाठीशी उभे असतात तेव्हा कोणाला काय उत्तर द्यायचं तेव्हा मदतीला चांगलंच माहिती असतं। आणि आता यानंतर आमच्या दुसऱ्या लाडक्या भावाचं काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीच्याचे फोटो लावले। अजून मिळालं नाही का? नाही अजून काय म्हणतात ते? सपला कसं काय? ते 4-5 पॅकेट न्यायला म्हणतात। सपला 4000 केले पॅकिंग, 4000 2000 आहे। मग आता तुम्ही कुठं आता कधी आलाय? आम्ही सकाळी आलो किती वाजता? 9 वाजता। मग आता किती वाजले? आता तर 3 वाजले असतील की। मग अजून काय खाल्लं होतं तुम्ही? काय नाही हो, 4 पॅकेट संपलाय म्हणताय, मग कसं काय? काय तू चालला घरी? पैसे मिळाले का? नाही, आता जाऊन बघायचं। अजून मिळाले नाही? कार्यक्रम अजून चालू आहे, इतक्या लवकर चाललाय? आमची कुटुंबाला जाणारी वृत्त असते, आमची कचरा प्रवास करणारी वृत्तकारांची कामं आपल्या बहिणा त्या ठिकाणी करत असतात, परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही, ती फक्त काकी काय चाललाय का घरी? का आम्ही मुला बाळाला सोडून आलोय, एवढा उशीर थांबताना मला घेऊन आलोय। कवा सकाळी 8ला आलोय, मी तर 9ला पण सांगितले होते। 8 वाजता आलाय? 8:30ला आम्ही घरात निघलोय, 9ला आम्ही इथं पोहोच झालोय। आता मुला बाळाला सोडून आम्ही जायलाच पाहिजे। कार्यक्रम संपला, कार्यक्रम संपला आलाय, अजून कार्यक्रम सुरू आहे की? आमच्या पोरगा फोन करून रडायला लागले, मम्मी अजून कुठं आहेस तू? घरी कोण आहे? पोरगाला एकट्याला सोडून आलोय। कुठल्या गावच्या? रुपडी। तुम्हाला काय पैसे जमा झाले? हो, झाले 3,000 रुपये जमा झाले। 3,000 रुपये झाले। काय सांगाल ताई, तुम्ही आज कार्यक्रमासाठी आलाय, इकडे कार्यक्रम चांगला जोरदार झालाय, मात्र दुसरीकडे तुम्हाला जेवणासाठी इकडे तिकडे फिरावं लागतं? नाही, कार्यक्रम तर चांगलं झालंय सोडा, कार्यक्रमचं काय नाही। एवढंच की आता आम्ही बसले पण एवढे उशीर, बसा म्हटल्यावर आम्ही बसले तरी थांबा आता किती उशीर आम्ही ऑनलाईन बघायचं। पोरं घरात, बारीक पोरी आहेत घरात, आता ती आमच्या जावांना आता बारक्या मुलाला ठेवून आले, बारका बाळा त्यांचा अपंग आहे, त्यांचं औषध पाणी कोण करणार? जेवणाचं काय झालं तुम्हाला? जेवणाचं काय सोडा, जेवणाचं काय नाही मिळालेलं नाहीये। एवढं उशीर 3 वाजेपर्यंत बस थांबले आम्ही, 11 वाजल्यापासून। पुढचं काय आम्हाला पण पुढचं बघायला नको काय घरात जाऊन? पोरींचं पोरी खाल्लेत काय नाहीत? मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी आहेत, आम्ही आहे माहित आहे की, मग तरी पण आता पोरींचं कोण बघणार? आम्ही गेल्याशिवाय पोरींचं कोण बघणार? बघायला नको?
सर, तुम्हाला कुणाच्या आदेशात द्यायचं नाही म्हणून? तुम्हाला आदेश कुणाचे द्यायचे नाही आदेश म्हणून? कुणाचे नाही. तुम्ही ज्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे त्यांना विचारा. माझं काय तुम्ही करायचं? तुम्ही कोण आहे? तुम्ही तुम्ही सगळ्यांना कोण आहे? आतमध्ये घेऊन बसवताय. तुम्ही कोण आहे? नेमकं काय साहेब, झालंय तुम्ही कोण आहे? नेमकं? साहेब, तुम्ही कोण आहे? आत द्यायला लागले सर, तिथं द्यायला लागले. साहेब, तुम्ही कोण आहे? बसलेल्या ठिकाणी द्यायला लागले, हो. आत खुर्चीवर साहेब, बसले. तुम्ही कोण आहे? आपण कोण? आपली ओळख आहे? माझा काही विषय नाही. मला जे सांगितले नाही, पण तुम्ही कोण आहे? तुमचं नाव काय? माझ्याकडे फक्त फूड पॅकेट इथं आणून द्यायचं काम होतं, मी दिले. तिथून पुढचं माझा काय रोल नाही. मग तुमचं नाव काय सांगा? माझं नाव उदय भोसले. तुमच्याकडे काय कॉन्ट्रॅक्ट आहे का? कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे फूड पॅकेटचं होतं ते मी दिलेलं आहे. त्याच्या पुढचं जे काय वितरणाचं चालू आहे जागेवर बसलेल्या ठिकाणी द्यायचं चालू आहे. तुमचं याचं नाव काय? फर्मचं नाव काय? जायका. किती फूड पॅकेट 2000 फूड पॅकेट दिलेले आहेत. हँड ओव्हर केले आहेत. त्यांच्या अधिकाऱ्यांनी मोजून घेतलेले आहेत. तिकडचं चालू आहे. बरोबर. आता काय म्हणाले, कलेक्टर साहेबांनी स्वतः बोलून घेतलं. म्हणाले बसलेल्या ठिकाणी द्या. तुमच्या बरोबर रात्री कलेक्टर साहेबांनी 11:30 वाजता इन्स्ट्रक्शन काय दिले, स्वतः कलेक्टर साहेबांनी सांगतो की इथं बाहेर आपण कार्यक्रम जातो घेऊन जातो. ठीक आहे. आता म्हणले काय नाही, बसल्या ठिकाणी ओके, काय प्रॉब्लेम नाही. काही महिलांचं कसं झालं, 10ला येऊन बसल्यात, लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे त्यांना वेळेत दिलं पाहिजे. हो, बहुचर्चित योजना आजपासून खरं तर कार्यान्वित होते. कसं बघता, जिल्ह्यात देखील 6 लाखाहून अधिक महिलांना याचा लाभ होतो. आपल्या जिल्ह्यामध्ये 6,92,000 पात्र महिलांचे अर्ज शासनाकडे प्राप्त झालेले होते आणि मला वाटतं आजपर्यंत जवळजवळ 80% महिलांना त्यांच्या खात्यावर जुलैचे 1500 आणि ऑगस्टचे 1500 हे प्राप्त झालेले आहेत. आणि महिलांच्यामध्ये फार मोठा आनंद या रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्याने लाडक्या भावानं दिलेली भेट त्यांना ही मिळालेली आहे. खरं तर आज हा सगळा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतोय. मात्र सुप्रिया सुळेंचं एक ट्विट चर्चेत येते, ज्यामध्ये जर तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही तर आपल्याला पैसे काढून घेतले जातील अशा पद्धतीचं महिलांना धमकावून तुम्ही कार्यक्रमाला बोलवताय का, असा सवाल द्या. आता माझं मत आहे, जिथे जिथे महिला या जिल्ह्यात आणि विशेषतः पुण्यामध्ये जमलेल्या आहेत त्यांची जाऊन मुलाखती घ्या. तुमच्या लक्षात येईल की महिलांच्यामध्ये किती मोठा उत्साह आणि किती मोठा आनंद आहे की त्यांना हक्काचे 3,000 रुपये आज मिळालेले आहेत. त्याचा फार मोठा आनंद त्यांना झालेला आहे. विनाकारण विरोधक टीका करण्याचं काम करतायत. मला वाटतं कुणाची जाऊन तुम्ही मुलाखती घ्या. जिल्ह्यात साधारण किती महिला यासाठी पात्र झालेल्या आहेत? 6,92,000 आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत. 1 लाख नंतर प्राप्त झालेले आहेत. 8 लाख एकूण अर्ज आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत. मला वाटते ऑगस्टपर्यंत हे 9.5 लाखपर्यंत आपला महिलांचा आकडा जाईल. काय सांगाल सकाळी 8 वाजल्यापासून येऊन महिला थांबल्या होत्या. सकाळी 10 वाजताच महिलांना बोलावलं होतं. त्यांना नाश्ता दिला होता. त्यांना आपण जेवण दिलेलं होतं. फक्त आमची भाषणं झाली आणि ह्या योजनेला वेळ लागते, त्याला लांब लांब जायचं आहे. मुख्य कार्यक्रम हा पुण्यामध्ये आहे. इथे कार्यक्रम आमचा संपलेला आहे.